नमस्कार, मी अशोकराव टावरे, कवी, लेखक व भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता। भारताचे विकास पुरुष व केंद्रीय रस्ते विकास महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचा आज 67वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना साहेबांनी देशामध्ये जे विकासाचं जाळं निर्माण केलेलं आहे ते अनन्यसाधारण आहे आणि साहेबांच्या कार्यावर आधारित मराठी व इंग्रजीमध्ये पुस्तके लिहिण्याची मला संधी मिळाली। त्यासाठी साहेबांनी लेखी संमतीही दिली होती। सदर पुस्तकांचे प्रकाशन साहेबांच्या व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेले आहे। विकासाचा राजमार्ग हे मराठी पुस्तक असून त्याच्या 2 आवृत्त्या प्रकाशित आहेत, तर हायवे ऑफ डेव्हलपमेंट या इंग्रजी पुस्तकाचीही एक आवृत्ती प्रकाशित असून लवकरच दुसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे। आणि ही पुस्तके पुणे, नागपूर, मुंबई येथील साहित्य प्रसार केंद्रामध्ये सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे। नुकत्याच लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूर येथे आम्ही पुस्तकांचं वितरण केलं होतं। तसेच 3 वर्षापूर्वी गडकरी साहेबांच्या कार्यालयानेही 2500 पुस्तके माझ्याकडून घेतली होती। आज गडकरी साहेबांचा वाढदिवस असताना त्यानिमित्तानं साहेबांच्या जीवन प्रवासाचं विश्लेषण करावंसं वाटतं आणि त्या दृष्टीने मी आज आपणासमोर उभा आहे। आज गडकरी साहेबांचं कार्य पाहत असताना त्यांनीसुद्धा कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत घेतलेली जी झेप आहे ती विलक्षण आहे। गडकरी साहेबांचा जन्म 27 मे 1957 रोजी नागपूर येथे झाला आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झालेला असताना गडकरी साहेबांवर सुरुवातीपासून जी संस्काराची जडणघडण झाली ती अतिशय मोलाची होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू त्यांना बालपणापासूनच मिळाले आणि त्या माध्यमातून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही कार्य सुरू केले आणि नागपूर शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपच्या कारकिर्दीमध्ये मोलाचा वाटा उचलला आणि भारतीय जनता पार्टीचे नागपूरचे शहर सरचिटणीस ही जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांना लवकरच 1989 साली विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। 1995 साली भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे सरकार राज्यामध्ये आले आणि हे सरकार राज्यात आलेले असताना त्या ठिकाणी गडकरी साहेबांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळालं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळालेलं असताना गडकरी साहेबांनी त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर केलं की तेव्हा पुणे मुंबई जो प्रवास होता तो खूप जिकिरीचा होता आणि त्यासाठी पर्याय काढणं आवश्यक होतं। गडकरी साहेबांनी तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि उपमुख्यमंत्री मुंडे साहेब यांच्याकडं संकल्पना मांडली, परंतु शासनाकडे एवढा निधी नसल्याने आपण ती पूर्ण योजना करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर गडकरी साहेबांनी पूर्ण अभ्यास करून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाची संकल्पना जी आहे ती पूर्णत्वास नेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना करून आज मुंबई पुणे जो द्रुतगती महामार्ग आपल्याला दिसतोय त्या महामार्गाची निर्मिती त्यांनी अवघ्या 1600 कोटीमध्ये केली। तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा ज्येष्ठ उद्योगपती स्वर्गीय धीरूभाई अंबानी असतील त्यांनीसुद्धा गडकरींचं खूप कौतुक केलं होतं आणि गडकरींना विशेषतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रोडकरी पुलकरी या विशेषणाने संबोधायचे आणि ते त्यांचे महाराष्ट्रातील तेव्हाच्या मंत्रिमंडळातील लाडके मंत्री होते आणि गडकरी साहेबांनी आज तो जो पुणे मुंबई महामार्ग द्रुतगती महामार्ग उभारला त्याचं महत्त्व आपल्याला आज 25 वर्षानंतर लक्षात येतं। जर तो द्रुतगती महामार्ग नसता तर मुंबई पुणे प्रवास किती कष्टप्रद झाला असता हे आपल्याला कळून येतं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केल्यानंतर 1999 साली पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आली नाही आणि गडकरी साहेबांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली आणि विधान परिषदेतही त्यांनी आपल्या अभ्यासू भाषणाने छाप पाडली आणि जनतेच्या प्रश्नासाठी सदैव त्यांनी पुढाकार घेतला आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सांभाळल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना 2006 साली राज्याचं प्रदेशाध्यक्षपद दिलं आणि ते जवळपास त्यांनी 3 वर्ष सांभाळलं आणि त्यांच्या काळामध्ये भाजपची संघटनात्मक वाढ मोठ्या प्रमाणात झाली। परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीची सत्ता काही राज्यामध्ये येऊ शकली नाही आणि जेव्हा अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते तेव्हा राष्ट्रीय रस्ते विकास समितीचे चेअरमनपदही गडकरी साहेबांकडे दिलं गेलं आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा जो आहे देशातील रस्ते विकासासाठी
त्यांच्यासाठी तेव्हासुद्धा करण्यात आला. आणि 2004 ते 2014 सालापर्यंत केंद्रामध्ये काँग्रेस आणि आघाडीचं सरकार होतं, तसेच राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. आणि 2012 साली गडकरी साहेबांच्या कार्याची छाप देशभरात पडल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी दिली. आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये भाजपची वाढ ही जी आहे ती मोठ्या मोलाने झाली. आणि नंतर त्यांच्यासाठी दुसऱ्यांदा अध्यक्षपद देण्याबाबतचा ठरावसुद्धा झाला होता, परंतु दुर्दैवाने त्यांना ते अध्यक्षपद मिळू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी नागपूर लोकसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने 2014 साली जिंकली. आणि गडकरी साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं. आणि त्यांच्याकडं 2014 ते 2019 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक महत्त्वपूर्ण खाती दिली होती. मग त्यामध्ये रस्ते विकास व महामार्ग असेल, जहाज बांधणी असेल, नदी विकास असेल, गंगा नदी विकास असेल, ग्रामविकास खातं काही काळ दिलं होतं. आणि ह्या सर्व खात्यांची जबाबदारी त्यांनी लिहिल्या पार पाडली. आणि आज आपण पाहतो 2014 पासून आज तागायत गडकरी साहेब जे आहे 10 वर्ष देशाचे रस्ते विकास महामार्ग मंत्री आहे. आणि त्यांच्या काळामध्ये आज रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास भारतभरामध्ये झालेला आहे. आणि आज आपण अमेरिकेच्या तोडीचे रस्ते आपल्या भारतामध्ये बनले जात आहे. आणि हे करत असताना गडकरी साहेबांचं जे व्हिजन आहे, दूरदृष्टी आहे, ही खूप मोलाची ठरलेली आहे. आणि गडकरी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये देशाच्या पायाभूत सुविधांचा जो विकास केला आहे, त्यामुळे त्यांना आज विकास पुरुष म्हणून संबोधलं जातं. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब कधीही पक्षभेद करत नाही आणि विकासासाठी ते सर्वांसाठी समान न्याय देतात, ही अनेकदा दिसून आलेलं आहे. गेली काही वर्षामध्ये गडकरी साहेबांना मला भेटण्याचा अनेकदा योग आला. आणि नागपूरमध्ये सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतानासुद्धा गडकरी साहेबांनी भेट दिली आणि त्यांच्या पुस्तकांचं वितरण करीत असल्याबद्दल आभार मानलं. आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून मुंबई पुणे एक्सप्रेस वेची ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना निर्मिती झाली, आता मुंबई दिल्ली द्रुतगती महामार्ग अंतिम टप्प्यात आहे. आज दिल्ली मिरत द्रुतगती महामार्ग असेल, अनेक द्रुतगती महामार्गांची देशामध्ये निर्मिती झाली. राष्ट्रीय महामार्गाचं जाळं जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं. आज आपण पाहतो की पुणे नाशिक जो रस्ता आहे की त्या रस्त्यावरती अनेक ठिकाणी बायपास निर्माण केल्यामुळं वाहतुकीची कोंडी जी आहे ती टाळण्यात आलेली आहे. आणि हे करत असताना आज आपण पाहतो नाशिक फाटा ते राजगुरुनगर, तसेच तळेगाव ते शिक्रापूर असेल किंवा पुणे ते शिरूर असेल, या सर्व महामार्गाचं एलिव्हेटेड महामार्गात रूपांतर करण्यात येऊन तेथील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने सुद्धा लवकरच कामास सुरुवात होणार आहे. आणि निविदा प्रक्रिया जी आहे ती सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. आणि गडकरी साहेबांनी देशभरामध्ये अशा प्रकारे विविध प्रकारचे रस्त्यांचा जो विकास केलेला आहे तो अतिशय मोलाचा आहे. आज साहेबांचा वाढदिवस आहे. साहेबांचा वाढदिवस असताना आज आपण पाहतो अनेक नेत्यांचे वारसदार जे आहे ते राजकारणात येत असतात, परंतु गडकरी साहेबांनी नेहमी जाहीर केलं की माझं कुणीही वारसदार राजकारणामध्ये येणार नाही. त्यांची दोन्ही मुले जी आहेत ती व्यवसायात आहे आणि त्यांच्या मुलीचाही विवाह झालेला आहे. आणि गडकरी साहेबांनी नागपूर असेल, महाराष्ट्र असेल किंवा आज पूर्ण देशभरामध्ये असेल, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जे महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, अशा ह्या राष्ट्रीय नेत्याचा आज वाढदिवस आहे. आज कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाचं आज त्यांना राज्याचं प्रदेशाध्यक्षपद असेल, देशाचं राष्ट्रीय अध्यक्षपद असेल, ही दोन्ही महत्त्वाची पदं त्यांना सांभाळण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक मंत्री, बांधकाम मंत्री, तसेच केंद्रामध्ये आज रस्ते विकास महामार्ग, असं जवळपास 15 वर्ष त्यांना रस्त्याच्या निगडीत खात्याचं मंत्रिपद मिळालं. एवढंच नाही तर विरोधी पक्षनेतेपद असेल, आज 1999 ते 2014 अशी 25 वर्ष ते विधान परिषदेचे सदस्य होते. आताही 10 वर्ष ते लोकसभेचे सदस्य आहेत. आता नागपूर लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली आहे आणि आगामी काळामध्ये त्यांना महत्त्वपूर्ण अशी संधी नक्कीच मिळेल. जनता त्यांच्या पाठीशी आहे. आणि आज या वाढदिवसानिमित्त मी साहेबांना म्हणजे आज शुभेच्छा चिंतित असताना परमेश्वर चरणी अशी प्रार्थना करतो, गडकरी साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडून अशाच प्रकारचे समाजाची सेवा घडो, अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.